नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्कार, मी केतकी जोशी. आपण बघतोय की बिहारच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुढील 5 वर्षांसाठी बिहारचा मुख्यमंत्री कोण असणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. गेल्या तासाभरापासून कल यायला सुद्धा सुरुवात झाली. आता तरी दोन्ही आघाड्यांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. एनडीए आणि महागठबंधनमध्ये रस्सीखेच आतापासूनच सुरू झाला असं पाहायला मिळतंय. नितीश कुमार सत्ता राखणार की बिहारला तेजस्वी नेतृत्व मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले. बिहारमध्ये 3 टप्प्यांमध्ये आपण बघितलं तर मतमोजणी जे मतदान आहे ते पार पडलेले आणि आज सकाळपासूनच 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 55 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपच्या युतीची सत्ता आहे, पण यंदा नितीश यांना तेजस्वी यादव यांच्या रूपानं काटेकी टक्कर मिळाली आहे. आणि आता आजच्या मतमोजणीत काय होतंय, बिहारच्या जनतेनं नेमका कोणाला कौल दिलाय हे खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे बिहारपासून बदलायला सुरुवात होते देशातले असं म्हटलं जातं. त्यामुळे जे एक्झिट पोलचे कौल आलेले जे अंदाज आलाय ते खरे ठरतायत का? एनडीएचा जो दावा आहे, भाजपचा जो दावा आहे तो खरा ठरतो? नवीन तरुण नेतृत्व बिहारला मिळतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नितीश कुमार यांनी आधीच असं जाहीर केलंय की आपल्याला आपली शेवटची निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे या सगळ्याबद्दलच आपण आता सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत क्षणोक्षणी पोहोचवत राहणार आहोत. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली आघाडी निर्णायक होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं आणि संदीप, आपण हे सगळं तर बघणार आहोत, पण आता आपण जाणार आहोत मिलिंद भागवत यांच्याकडे की काय नेमके अपडेट्स आहेत आत्ताचे. काय मॅजिक वॉलवर तुम्ही काय दाखवणार आहात? केतकी, आपल्याकडे ही जी मॅजिक वॉल आहे ती खरंच खऱ्या अर्थानं मॅजिक आहे आणि या एका मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपण बिहारचं सगळं चित्र अक्षरशः एका क्लिकवर पाहू शकतो. या मॅजिक वॉलची अनेक वैशिष्ट्ये आहेत की 2010चं चित्र काय होतं बिहार विधानसभेचं, 2015चं चित्र काय होतं आणि आता ज्याच्याकरता जनतेनं मतदान केलेलं आहे त्या 2020चं चित्र काय आहे ते आपण सगळं पाहणार आहोत. 2010चं चित्र आपल्यासमोर आहे. 206 जागा एनडीएला मिळाल्या होत्या, महागठबंधनला 27 आणि बाकीच्यांना अपक्षांना 7 आणि लोकजनशक्ती पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या रामविलास पासवान यांची. 2010चं चित्र. 2015चं चित्र आपण पाहतोय. बरोबर 5 वर्षांपूर्वी एक वेगळं कॉम्बिनेशन बिहारमधल्या जनतेनं आणि देशानं बघितलं होतं. एनडीएला 125, महागठबंधनला 110, अन्य 6 आणि लोकजनशक्ती पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या. त्याही वेळेला रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी म्हणावा तेवढा प्रभाव बिहारच्या निवडणुकांमध्ये पाडू शकली नाही किंवा जनमत मिळवू शकली नाही. आणि आता 2020 ज्या 2020च्या निकालांकडे सगळ्या देशाचं आणि बिहारच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. 2030 243 जागांपैकी 158 जागांचे कल आत्तापर्यंत आपल्या हाती आलेले आहेत. आणि मॅजिक वॉलची फिगर्स इथे येणारे आकडे असं सांगतात की आत्तापर्यंत महागठबंधनला 77 जागांवर आघाडी मिळालेली आहे. हे जे आकडे आहेत हे केवळ आघाडीचे आकडे आहेत. एनडीए आणि मित्रपक्षांना म्हणजे एकूण एनडीएतल्या सगळ्या पक्षांना मिळून 76 जागांचे कल त्यांच्याकडे आहेत. अपक्ष आणि अन्य 4 ठिकाणी यांच्यात कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि सीपीएम या दोघांचाही याच्यात समावेश आहे. आणि लोकजनशक्ती पार्टीला केवळ एका जागेवर आत्ता आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. आता या 77 जागा महागठबंधनच्या ज्या आहेत त्यात 5 जागांचा फायदा या महागठबंधनला होताना दिसतोय. आता महागठबंधनमध्ये कोण कोण आहे ते आपण पाहूयात. महागठबंधनला ज्या 77 जागा मिळत आहेत त्याचं जर का आपण बायफर्केशन पाहिलं कोणाला किती आणि कशा, तर राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव त्याचं नेतृत्व आता तेजस्वी यादव करतायत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुकांचं मॅनेजमेंट आणि लोकांना सामोरं जाणं तेजस्वी यादव करतायत. 51 जागांवर आतापर्यंत आघाडी मिळालेली आहे. याच्यात एका जागेचा आतापर्यंत तोटा होताना दिसतोय. काँग्रेसला 15 जागांचे कल आतापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात किंवा दिसत आहेत. मिलिंद सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यांच्यावर जे आरोप होते, जंगलराजचं सरकार होतं, हे सगळं मोडीत काढून स्वतःचा एक मतदार तयार केलेला दिसतोय. पारंपरिक मतदार अधिक युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आपल्यासोबत जोडले आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसून येतोय. तुम्ही ज्या पद्धतीने आता हे विश्लेषण निश्चित करताय. आपण याच्यात आणखीनही काही गोष्टी बघूयात. म्हणजे जर का आपण पहिल्या फेजमध्ये कुठे कुठे आणि कशी कशी निवडणूक झाली आणि कुठले मुद्दे प्रभावी ठरले हे जर का पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आणखीन काही गोष्टी लक्षात येतील. प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीज ज्या ठिकाणी झाल्या होत्या ही आत्ता दिसत आहेत, ही आपल्याला प्रभाव क्षेत्र दिसत आहेत. आणि कसं आत्ताचे जे कल आहेत, आकडे येत आहेत त्यातून असं दिसतंय की एकूण मिळून
68 जागा आहेत 243 मधल्या 68 जागा. या 68 जागांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि या 68 जागा कोणाला मिळतात यावर अनेक गोष्टी या निश्चितपणे ठरणार आहे. अगदी मिलिंदजी, धन्यवाद. तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं. मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपण बघितलं कोण कितीवर आहे. एनडी 80 जागांवर आहे, महागठबंधन 76 जागांवर आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये तेजस्वी यादव, आरजेडी आणि महागठबंधन थोडंसं मागं पडेल असं वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतली तेजस्वी यादव यांनी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना तरुणांचा जो प्रतिसाद मिळाला त्याचीच प्रचिती आपल्याला केतकी या कलांमधून दिसते. अगदी. आणि संदीप, याच बद्दल म्हणजे बिहारच्या या निवडणुकीबद्दल हे जे कल येत आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि लोकमतचे कार्यकारी संपादक नागपूरहून आपल्या सोबत असणार आहेत श्रीमंत माने, आणि औरंगाबादहून श्रीकांत देशपांडे हे आपल्या सोबत असणार आहेत. श्रीकांत देशपांडे स्वतः बिहारच्या 50 मतदारसंघात फिरलेले आहेत. श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सुरुवातीला जाणार आहे. श्रीकांतजी, सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तेजस्वी यादव बद्दलचा. असं म्हटलं जात आहे की तेजस्वी यादवनी जाणीवपूर्वक जे पोस्टर्स होते त्यावरून लालू प्रसाद यादवचं त्यांचा फोटो हटवलेला होता. म्हणजे पुन्हा पुन्हा जनतेला लालू प्रसाद यादव यांची आठवण करून देऊ नये आणि आपली पूर्णपणे वेगळी प्रतिमा निर्माण व्हावी याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता. त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम कितपत जाणवतोय? मला असं वाटतं की आत्ता जे निकाल किंवा ज्याला आपण कल म्हणू सुरुवातीचे, ते जेव्हा आपण पाहतोय तर तेव्हा त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक ही जी निवडणूक आहे ती अत्यंत गांभीर्यानं आणि नियोजनपूर्वक लढायचं असं मला असं वाटतं की 6 महिन्यांपूर्वी त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यानुसार लालू प्रसाद यादव असतील किंवा राबडी देवी असतील यांचे कुणाचेही फोटो त्यांनी सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण पाटण्यावरून थेट प्रभाकर कुमार आपल्या सोबत आहेत. थेट बिहार मधली काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत. प्रभाकर जी, क्या हालात है अभी वहां के, क्योंकि आरजेडी आगे जा रही है, जेडीयू भी आगे जा रही है, कांटे की टक्कर दिख रही है एनडीए और महागठबंधन में? देखिए, पहले मैं आपको ये स्पष्ट कर दूं कि अभी जो आंकड़े आपके सामने आ रहे हैं उन आंकड़ों के ऊपर में कोई भी कंक्लूजन ड्रॉ नहीं कीजिए. अभी जस्ट मतगणना शुरू हुई है. ये पोस्टल बैलेट है जो अभी काउंट हो रहे हैं. ईवीएम मशीन अभी जस्ट खोला गया है और ईवीएम मशीन के आंकड़े आ नहीं रहे हैं. तो मेरा मानना है कि अगले 10 बजे तक, अगले 1 घंटे तक जो भी आंकड़े आ रहे हैं उसे डिस्काउंट करके चलिए. और अगर आप लड्डू खरीदने की तैयारी कर रहे हैं या पटाखे फोड़ने की तैयारी कर रहे हैं तो अभी थोड़ा सा इंतजार कीजिए. अभी वो समय नहीं आया है जिससे कि आप लड्डू का ऑर्डर प्लेस करें और पटाखे फोड़ना शुरू करें. अगले 2 घंटे तक जो भी आंकड़े हैं वो पोस्टल बैलेट्स हैं. उससे कुछ आपको एक्चुअल में जमीन का जो रुझान है वो पता नहीं चलता. हालांकि जो एग्जिट पोल्स की अगर आप बात करेंगे तो एग्जिट पोल के जो आंकड़े हैं उसमें कांटे की टक्कर दिख रही है, उसमें महागठबंधन को बढ़त दिख रही है. एग्जिट पोल्स के मुताबिक तेजस्वी यादव बिहार के अगले मुख्यमंत्री हो सकते हैं. लेकिन एनडीए के लोग जो है एग्जिट पोल को कंप्लीटली डिसमिस कर रहे हैं. उनका मानना है कि जो आंकड़े आएंगे उसमें हालांकि सीटें कम होगी लेकिन एनडीए की सरकार वापस आएगी. दोनों पक्षों के अपने अपने दावे हैं. लेकिन अगर आप अभी जो स्क्रीन पे जो आंकड़े आपको दिखाए जा रहे हैं उन आंकड़ों के बारे में आपको बता दूं, उस पर कोई भी कंक्लूजन अभी ड्रॉ नहीं कीजिए. अगले 10 बजे तक, 10 बजे सुबह तक के जो भी आंकड़े हैं वो पोस्टल बैलेट के आंकड़े हैं और वो आंकड़े सीधे पलट सकते हैं, पूरी तरह से पलट सकते हैं. जैसे ही ईवीएम खुलेगा तब आपको असली रुझान पता चलना शुरू होगा. जी प्रभाकर जी, नीतीश कुमार जी ने ये पहले ही अनाउंस किया कि ये उनकी लास्ट इलेक्शन है, तो बिहार की जनता क्या उनको अच्छी गिफ्ट देने वाली है? आपको क्या लगता है? देखिए, ये तो बिहार की जनता ही बता सकती है. ये ना नीतीश कुमार बता सकते हैं, ना तेजस्वी बता सकते हैं, ना आप बता सकती हैं, ना मैं बता सकता हूँ. ये तो अगले कुछ घंटों में चुनाव के जो रुझान आएंगे उससे क्लियर होगा. हालांकि ये एक इमोशनल कार्ड था जो नीतीश कुमार ने खेला था अपने अंतिम सभा में. अंतिम दिन, चुनाव प्रचार का जो अंतिम दिन था उन्होंने खेला था. जो सीमांचल का ये इलाका है बिहार का, वहां पे चुनाव हो रहे थे और उन्होंने कहा था कि ये मेरी आखिरी चुनाव है और अंत भला तो सब भला, उनका जो वक्तव्य था. उनका कहना था कि ये मेरा आखिरी चुनाव है इसलिए आप मुझे वोट दें. उन्होंने लोगों से अपील की थी, एक इमोशनल अपील थी. इसका असर लोगों पे पड़ेगा कि नहीं पड़ेगा वो तो चुनाव के आंकड़े बताएंगे. जो थर्ड फेज का चुनाव है उस पर इसका सीधा असर पड़ना चाहिए था. तो जब हमारे पास रिजल्ट आने शुरू होंगे तब हम प्रभाकर जी, आप जो अब जो आंकड़े आ रहे हैं, जो आपने बताया कि पोस्टल वोटिंग के आंकड़े हैं, इस पे आप क्या एनालिसिस करेंगे अभी?
देखिए, जो पोस्टल वोटिंग के जो आंकड़े अभी दिखा रहे हैं उसमें ऑलमोस्ट बराबर का मामला है। अभी मैं जो अपने स्क्रीन पर देख पा रहा हूँ उसमें आरजेडी को 80 सीटों पर बढ़त दिखाई जा रही है और एनडीए को 87 सीटों पर बढ़त दिखाई जा रही है, और ये लगातार बदल रहा है, ये आंकड़ा लगातार बदल रहा है। आप याद करें 2015 में जब नीतीश कुमार और लालू प्रसाद यादव एक साथ लड़े थे और बीजेपी उनके खिलाफ लड़ी थी, जो पोस्टल बैलेट खुला था, पोस्टल बैलेट में बीजेपी को सीधी बढ़त दिखाई गई थी। और बीजेपी ने गलती क्या कर दी थी कि उन्होंने अपने कार्यालय में सेलिब्रेशन शुरू कर दिया था, उन्होंने पटाखे फोड़ने शुरू कर दिए, उन्होंने लड्डू बांटने शुरू कर दिए, उन्होंने अबीर गुलाल लगा ले लोगों को शुरू कर दिए, और बाद में बीजेपी की करारी हार हुई थी, जिससे बड़ी फजीहत हुई थी, उनकी बहुत किरकिरी हुई थी। तो इस बार जो है स्थिति ऐसी है कि चाहे वो एनडीए के लोग हों, महागठबंधन के लोग हों, लालू हो, नीतीश हो, बीजेपी हो, किसी ने ना लड्डू काउंटर प्लेस किए हैं, किसी ने बैंड बाजे नहीं बुक किए हैं, किसी ने जो है वो अभी गुलाब नहीं कर रहे हैं। अभी के जो आंकड़े हैं उसके ऊपर कोई सेलिब्रेशन नहीं कर सकता है, उन्हें सबको पता है कि ये पोस्टल बैलेट के आंकड़े हैं, और जैसे ही ईवीएम खुलेगा तो हो सकता है कि आपका जो स्क्रीन है उस पर आंकड़े पूरी तरह से पलट जाए। तो इसलिए इंतजार कीजिए, थोड़ा सा और इंतजार कीजिए, 1 घंटे और इंतजार कीजिए, उसके बाद आपको सही आंकड़े, जो रुझान जो है जमीन पर जो वोटिंग हुई है उसके आंकड़े देखने शुरू होंगे। जी प्रभाकर जी, जो एग्जिट पोल के आंकड़े हैं वो और अभी जो हाथ में आ रहे हैं अभी तक के आंकड़े, वो काफी मिले जुले लग रहे हैं, तो यही आगे भी कायम रहेगा? प्रभाकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क जोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत। आता आपल्या सोबत आहेत भाजपचे शिवराय कुलकर्णी आणि त्याशिवाय श्रीकांत देशपांडे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत, आणि आपण या दोन्ही पाहुण्यांकडून विशेष सगळ्या या बिहार निवडणुकीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। अगदी केतकी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं प्रभाकर कुमार आपले प्रतिनिधी पाटण्यावरून आपल्या सोबत होते, त्यांचं असं तिथली रिअल फॅक्ट त्यांनी सांगितली की कशा पद्धतीनं या निकालांकडे पाहता येईल। हे जे कल आलेले आहेत हे कल पुढच्या वेळेला तसेच असतील, काही 1 तासानंतर 2 तासानंतर तसे असेल, कारण ईव्हीएम जोपर्यंत मोजायला सुरू होत नाही तोपर्यंत कल स्पष्ट होणार नाही। हे पोस्टल मतदान आहे आणि पोस्टल मतावरून लाडू वाटण्याचं किंवा मिठाई वाटण्याची कार्यकर्त्यांनी घाई केलेली नाही आहे, जे मागच्या इलेक्शन मध्ये केलेली होती, मागे 2015चं त्यांनी उदाहरण सांगितलं। या सगळ्या पोस्टल मतदानामध्ये भाजप आघाडीवर होती, भाजपनं गुलाल उधळायला सुरू केला होता, मात्र नंतर परिस्थिती बदलली आणि भाजप त्या ठिकाणी मागे पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। अगदी शिवराय कुलकर्णी आहेत आपल्या सोबत आणि थेट त्यांच्याकडे जाऊयात। शिवरायजी, आतापर्यंतचे आकडे आणि एक्झिट पोलचे आकडे जसं आम्ही म्हणतो तसं बरेचसे सारखे आहेत, अर्थात भाजपचे जे नेते त्या अजूनही त्यांना खूप साऱ्या आशा आहेत आणि अजून ईव्हीएमची मधली जी मतमोजणी आहे ती सुरू व्हायची, पण काय एकूण वाटतंय, कारण नितीश कुमारांची शेवटची निवडणूक, पण त्याचबरोबर तेजस्वी यादव सारख्या तरुण नेत्याचा उदय, अशा सगळ्या गोष्टी या निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या ठरत आहेत? नाही, अगदी आता आपले प्रतिनिधी बोलत होते बिहारमधून, ते जे सांगत होते की हे सगळं जे आहे हे पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सध्या सुरू आहे, आणि पोस्टल बॅलेटमध्ये ज्याप्रमाणे सर्वेक्षणांनी दाखवलेलं आहे की कडवी टक्कर बिहारमध्ये आहे, तसाच निकाल आपल्याला या पोस्टल बॅलेट्समध्ये दिसतो आहे। पण जनतेचं जे मत आहे ते जनतेचं मत ईव्हीएम मध्ये आहे, त्याच्यामुळे अजून थोडा वेळ आपल्याला याच्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। भारतीय जनता पार्टीला पूर्ण विश्वास आहे की नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये भाजपने तिथे जे काम केलेलं आहे त्या 15 वर्षाच्या कामाच्या आधारावर, केंद्रामध्ये मोदीजींनी पंतप्रधान म्हणून केलेलं जे काम आहे त्या कामाच्या आधारावर, त्याचा जो गोरगरीब जनतेला लाभ झाला त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार बनवू अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीला आहे। राहिला विषय सर्वेक्षणांचा, तर सर्वेक्षणांचे बरेचदा सगळे अंदाजे फसवे असतात, हे आपल्याला बऱ्याच निकालांमध्ये कळलेलं आहे। त्यामुळे सर्वेक्षणांच्या आधारावर फार मोठी मांडणी करायची आणि मग दुपारनंतर पुन्हा ईव्हीएम वर खापर फोडायचं, यापेक्षा मला असं वाटतं की ज्या विश्वासाने आम्ही तिथे लढलेलो आहोत, ज्या विश्वासाने कॅम्पेन केलं, ज्या विश्वासाने कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, ज्या विश्वासाने आम्ही आमची बाजू जनतेसमोर मांडली, ते एक विश्वास आहे की या आधारावर पुन्हा एकदा तिथे जंगलराज येणार नाही आणि लोक कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत। जे कॅम्पेन लोकांना लुभावणारं केलं गेलं, जे प्रत्यक्षामध्ये जमिनीवर उतरू शकत नाही, त्याला मला वाटत नाही की बिहारची जनता फसेल, कारण की त्यांना म्हणजे जुना काळ, जरी तरुण मुलं असतील आणि त्यांच्या समोर 15 वर्षांचं सरकार जरी नितीश कुमारांचं चाललं असेल तरी त्यांच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वी काय होतं बिहारमध्ये आणि आज बिहार काय आहे, असं आहे की संपूर्ण देशभर आजही चर्चेमध्ये
2 दशकापूर्वीचा बिहार हा चर्चेत असतो. उदाहरणार्थ हा महाराष्ट्र आहे का बिहार आहे का असं आपण सहज बोलतो. का बोलतो? तर 15 वर्षापूर्वीचं जे बिहारचं चित्र होतं ते असं होतं. ते चित्र बदललेलं आहे. अगदी बिहाराची शिवरायजी, दिशा विकासाच्या- वारंवार भाजपनं प्रचारामध्ये सुद्धा जेडीयूने सुद्धा प्रचारामध्ये हा मुद्दा जंगलराजचा काढलेला होता. मात्र तेजस्वी यादव यांनी प्रचारामध्ये किंवा कॅम्पेनमध्ये या मुद्द्याला बगल दिली. रोजगाराचा मुद्दा असेल, पढाई, कमाई या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. लोकमतचे संपादक नागपूरवरून आपल्यासोबत श्रीमंत माने सुद्धा आहेत. माने सर, ज्या पद्धतीनं भाजपचे प्रवक्ते आता सांगत होते शिवरायजी की जंगलराज होतं आणि ते लोकांना नको आहे, मात्र तेजस्वी यादव यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून घेतलेली आघाडी आणि त्यामध्ये कॅम्पेनिंग मध्येच कुठेतरी एनडीए सुद्धा मागे पडली आहे का, असं हे चित्र तेजस्वी यादव यांनी निर्माण केलं होतं आणि त्याचीच प्रचिती आता या कलांमधून दिसते सर. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर हा जंगलराजचा मुद्दा आहे तो बिहारमध्ये नक्की लागू आहे. आता तो किती प्रमाणात होतो, कसं आहे की दोन्ही बाजूनी प्रचारामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आणि ते नॅरेटिव्ह जे आहे ते एका बाजूला जंगलराज यांचं, नितीश कुमारांचं सुशासन आणि एकूण विकासाचे मुद्दे वगैरे हे एका बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादवनी जो तिथल्या बेरोजगारीचा मुद्दा आहे, तिथल्या सत्तेवर आल्याबरोबर 10 लाख नोकऱ्या देऊ असे त्यांचं जे आश्वासन आहे, किंवा तिथल्या शेतीसाठी, तिथल्या शिक्षणासाठी ज्या पद्धतीची एक मांडणी केली आणि एकूण प्रचाराचं जर दृश्य पाहिली, त्यांच्यासाठी होणारी गर्दी आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर एक गोष्ट स्पष्ट होती की ते नॅरेटिव्ह जे आहे, इश्यू बेस्ड जे कॅम्पेन आहे, ते कॅम्पेन सेट करण्यामध्ये तेजस्वी यादवना यश मिळालेलं आहे. आणि त्या तुलनेमध्ये मात्र नितीश कुमारांच्या ज्या सभा आहेत त्यांना तितकासा रिस्पॉन्स मिळाला नाही. नरेंद्र मोदींनी घेतलेल्या सभांमध्ये रिस्पॉन्स होता, परंतु तो पूर्वीचा जोश तितकासा दिसला नाही. याच्यावरून एक निश्चित निष्कर्ष असा निघू शकतो की नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक्झिट पोलचे आकडे दिसतात. एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीचा एज बहुतेक सगळ्या 1-2 अपवाद जर सोडले तर बहुतेक सगळ्या एक्झिट पोलनी जे एक एज दाखवलं आहे, आघाडी दाखवली आहे महागठबंधनला, तसं आज होतंय का हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की आता पहिले पोस्टल बॅलेटचे जे ट्रेंड येत आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची काट्याची लढत होते आहे, तशी ती प्रत्यक्ष ईव्हीएम यंत्रावरची मतमोजणी ज्यावेळेला सुरू होईल तेव्हा ती होते की नाही हे आपल्याला पुढच्या 1-अर्ध्या तासामध्ये दिसेल. पण महत्त्वाचं असं आहे की अशा पद्धतीनं इश्यू बेस कॅम्पेन केलं जाऊ शकतं, इश्यू बेस पॉलिटिक्स केलं जाऊ शकतं. हे जे नॅरेटिव्ह तेजस्वी यादवनी जे सेट केलंय आणि त्याच्यात त्यांना यश मिळालंय असं सध्या सकृत दर्शनी ते दिसत आहे. अगदी माने सर, तुमच्या सोबत अशी चर्चा सुरू ठेवणार आहे, अजूनही मान्यवर आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबतही अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत. मात्र पोस्टल जे मतदान आहे त्यामध्ये आता आघाडी दोन्हीमध्ये सुद्धा काट्याची टक्कर असलेली दिसते, एनडीए आणि महागठबंधनमध्ये. अगदी, आणि आपण हे सगळे निकाल बघणारच आहोत. आत्ता सध्याचं बघितलं तर 91 जागी आघाडी आहे एनडीएला आणि 89 जागी महागठबंधनला आघाडी आहे. आणखीही आपल्याला याबद्दलचे सगळे सविस्तर माहिती जाणून घ्यायची, पण एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर परत भेटूयात. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय बिहारचे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, कल यायला लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनडीए आणि महागठबंधनमध्ये कितकी काटेकी टक्कर आहे. काही 2-3 जागांचा मागे पुढे होताना दिसतंय, कोण 98 वर पुढे आहे, कोण 93 वर पुढे आहे. मात्र एनडीए आणि महागठबंधनमध्ये काट्याची टक्कर. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत लोकमत नागपूरचे संपादक, कार्यकारी संपादक श्रीमंत माने आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक श्रीकांत देशपांडे आहेत आणि शिवराय कुलकर्णी आहेत, भाजपचे प्रवक्ते, ते सुद्धा अमरावतीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मात्र एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आपण बघितलं तर पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ईव्हीएमच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही आहे केतकी. अगदी, आणि श्रीकांत देशपांडे आहेत आपल्यासोबत औरंगाबादहून आणि ते स्वतः तिथे फिरलेले आहेत. आपण थेट जाणार श्रीकांत देशपांडे यांच्याकडे. श्रीकांतजी, तुम्हाला आपण मगाशी जसं बोलत होतो, तेजस्वी यादव हा या निवडणुकीतला सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा, चर्चेतला चेहरा होता. खूप अवघड होतं त्याच्यासाठी अर्थातच लालू प्रसाद यादव यांचा जो प्रभाव होता तो हटवणं, आणि हे किती मोठं धाडस होतं, कारण वेगळी छबी निर्माण करणं, वेगळी प्रतिमा निर्माण करणं हे खरोखर बिहारमध्ये कितपत अवघड होतं. बिहारमध्ये
तेजस्वी यादव यांच्यासाठी ही जी वाटचाल आहे ही फारशी काही सोपी नव्हती आणि याचं कारण असं होतं की अवघ्या वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजदच्या वाट्याला एकही जागा लोकसभेची जी आहे तर ते जिंकू शकले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आत्ता जी झेप घेतलेली आहे असं आपण पाहतोय तर ती अतिशय खरोखरच म्हणजे राखेतून फिनिक्स पक्षाने उभं राहणं असं जे म्हणतात तर ते त्यांच्या बाबतीत लागू होईल. पण या सगळ्याची पार्श्वभूमी एवढीच आहे की बिहारमध्ये बाकी जो विकास आहे की रस्त्यांचा पाणी लोकांना पाणी आणि वीज या मिळाल्या, परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बिहारमध्ये रोजगाराचा मुद्दा जो आहे तो हा केंद्रस्थानी आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं. बिहारमध्ये साधारणपणे 1-1 तासाच्या निवडणूक प्रचार सभा ज्या आहेत त्या चालत असतात, पण यावेळेला पहिल्यांदा अवघ्या 7 ते 10 मिनिटाच्या आतमधल्या ज्या प्रचार सभा आहेत त्या तेजस्वी यादव यांनी केला. ते एकटे स्टार प्रचारक होते RJD करणं, त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण लांभण लावणे म्हणतो तसं न करता थेट मुद्द्यांवरती यायचे. दवाई, सिंचाई, कमाई, सुनवाई, कार्यवाही और बेरोजगारी पर जो है तो रोजगार का उपाय अशा पद्धतीचं जे आहे ते त्यांनी थेट मांडणी केली आणि 10 लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या आम्ही देणार आहोत. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल. तो प्रत्यक्षात येतो नाही येतो ते प्रॅक्टिकली शक्य आहे नाही आहे हा सगळा नंतरचा भाग आहे. पण बेरोजगारीनं जे लोक पलायन करता आहेत की ज्यांचं स्थलांतर सातत्यानं होतं आहे अन्य महानगरांमध्ये इतर प्रांतांमधल्या, तर त्या लोकांना ही फार मोठी जी आहे ती संधी आहे असं वाटलं असावं आणि त्यातून आता आपण ज्या जागा बघतो आहोत की त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे. जंगल राजचा जो नॅरेशन आहे ते मागे टाकून आता त्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हे स्वीकारलेलं आहे असं आपल्याला आता दिसतं. अगदी शिवराय कुलकर्णी पण आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर श्रीमंत मानेंच्याकडे जाणार आहोत. माने सर, आपण बघतोय की आई वडील मुख्यमंत्री होते बिहार सारख्या राज्याचे, राबडी देवी, लालू प्रसाद यादव या दोघांचेही फोटो बॅनरवर वापरले नाहीत. स्वतः स्टार प्रचारक आणि तरुणांचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव पुढे आले. किती मोठी रिस्क घेतली होती आणि ती आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी यशस्वी होताना सुद्धा दिसते. कारण आताचे जर कल आपण बघितले, जरी हे कल असले, जरी पोस्टलचे कल असले, तरी महागठबंधन आता 100 वर आघाडीवर आहे आणि NDA 94 वर आघाडीवर आहे. माने सर, माझा आवाज येतोय? आपण बघतोय श्रीमंत माने यांच्याशी आपला संपर्क. माने सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतोय आवाज येतोय माझा. माझा प्रश्न असा होता की राबडी देवी असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील, तेजस्वी यादव यांचे माता पिता दोन्ही मुख्यमंत्री होते, तरीही त्यांना कुठल्याही बॅनरवर स्थान दिलं नाही, प्रचारामध्ये त्यांचा उल्लेख केला नाही. तेजस्वी यादव स्वतः स्टार प्रचारक आणि एक चेहरा मुख्यमंत्री पदाचा म्हणून समोर आले. एक मोठी रिस्क घेतली होती, मात्र आताचे कल बघितले तर ते यशस्वी होताना दिसत आहेत. नाही, त्याचा विषय असा आहे की प्रामुख्यानं RJD आणि काँग्रेसचं जे महागठबंधन आहे त्याच्यावरती जंगलराजचा सगळ्यात मोठा आरोप NDA कडून, म्हणजे आता जे तिथं सत्ता ज्यांची आहे ते जनता दल युनायटेड आणि भाजपकडून केला जात होता. आणि लालू प्रसादांची ती जी इमेज आहे ती तितकीशी चांगली नाही आहे. त्याचं कारण आपण 2015च्या इलेक्शनमध्ये बघितलं की जनता दल युनायटेड आणि म्हणजे RJD आणि JDU हे एकत्र आले आणि ते इतक्या वर्षांचे त्यांचं जे वैमनस्य आहे, राजकीय वैमनस्य, ते विसरून लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आलेले होते. परंतु साधारणपणे 1.5-2 वर्षामध्ये जेव्हा नितीश कुमारांच्या लक्षात आलं की हे आपल्याला ही जी संगत आहे ही आपल्याला नुकसान करू शकते, त्यामुळं त्यांनी RJDची साथ सोडली आणि ते भाजपबरोबर पुन्हा त्यांनी आघाडी केली. आता या पार्श्वभूमीवरती आता लालू प्रसाद यादव जेलमध्ये आहेत आणि त्यामुळं ज्यावेळेला विरोधकांकडून जंगलराजचे आरोप ज्यावेळेला होत आहेत त्यांच्यावरती त्या पद्धतीची टीका होते, त्यावेळेला लालू प्रसाद यादवांचा किंवा राबडी देवींचा छायाचित्र जी आहेत ती बॅनरवर लावण्याच्या ऐवजी एक वेगळं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न जो तेजस्वी यादवने केला ते त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की लालू यादवांचा जो फाउंडेशन जे आहे तिथला जो बेस आहे, वोटर बेस जो आहे तो 2 कम्युनिटीच्या संदर्भातला आहे. एक त्याला माय कॉम्बिनेशन म्हणतो, म्हणजे M फॉर मुस्लिम आणि Y फॉर यादव. तर ह्या मायच्या पलीकडं काही मतं आवश्यक मिळाल्याशिवाय आपण सत्तेवर येऊ शकत नाही हे तेजस्वी यादव किंवा त्यांचा जो थिंक टँक असेल त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते जर घ्यायचं असेल तर मग लालू प्रसादांची ती जी एक इमेज आहे तर ती दूर ठेवायचं म्हणून त्यांनी हे प्रयत्न केलेला असावा. आणि जातीपातीच्या, म्हणजे कसं आहे की कास्ट हा फॅक्टर आहेच, परंतु
त्याच्या पलीकडे जर इलेक्शन न्यायचं असेल तर काही जी या पद्धतीचा जो लायबिलिटी असते, जे लिगसी मधून येणाऱ्या काही तोट्यांचे मुद्दे असतात, अगदी तर अगदी ते बाजूला ठेवायचा या प्रयत्न खूप तेजस्वी यादवने महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय सर, आणि याच बद्दल आपल्याला आणखी सुद्धा जाणून घ्यायचंय, कारण बिहारमध्ये नेमकं काय घडतं याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलेलं आहे. आपण पुन्हा येणार आहोत आपल्या मान्यवर पाहुण्यांकडे, त्याचबरोबर सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर परत भेटूया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारचा बॉस कोण होणार यावरच आपण बघतोय. पुढच्या 1-2 तासांमध्ये स्पष्ट होईल. मान्यवर आपल्यासोबत आहेत. श्रीमंत माने आहेत, लोकमतचे संपादक श्रीकांत देशपांडे आहेत, शिवराय कुलकर्णी आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमंत टकले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आपण जर कल बघितले तर दोन्हीकडे काट्याची टक्कर दिसते, कारण एनडीए 101 जागांवर आघाडीवर आहे, महागठबंधन सुद्धा 101 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कोण यामध्ये बाजी मारणार, कारण आत्ताचा जर कल बघितला तर दोन्ही एकाच रेषेवर, समान रेषेवर जाताना दिसतंय. कोण कमी नाहीये, कोण जास्त नाहीये, त्यामुळे यालाच काटेची टक्कर म्हणतात असं म्हणावं लागेल केतकी. अगदी. आणि हेमंत टकले आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांच्याकडे जाऊयात. हेमंतजी, कल जर बघितले तर दोन्ही समसमान आहेत, मात्र एक्झिट पोलचा अंदाज आहे त्यानुसार यावेळेला नक्कीच महागठबंधन यावेळेला आघाडीवर असणार आहे. तेजस्वी यादवचं नाव असणार आहे. आणि आम्ही तुमच्याकडे तर येणारच आहोत, पण आपण आता बिहार डेस्कवर आमच्या जाणार आहोत, जिथे विशाल आझम आपल्या सोबत असणार आहेत. विशाल जी, क्या हालात है अभी वहां पे, आंकड़े क्या बता रहे हैं? देखिए, आंकड़े जो है वो पल पल दिल की धड़कनें बढ़ा रहे हैं और तमाम जो पॉलिटिकल पार्टीज़ हैं, उनके जो वर्कर्स हैं या उनके लीडर्स हैं, उनकी धड़कनें लगातार बढ़ रही हैं. मैं आपको बता दूं कि ये देखिए रिजल्ट अपडेट हब है, ये रट है रिजल्ट अपडेट टीम, ये आप देख सकते हैं यहाँ पर. और पल पल की जानकारी जहाँ कहीं से भी हमें अपडेट्स मिल रहे हैं वो हर 55 ज़िलों से जो अपडेट मिल रहे हैं वो आपको शेयर कर रहे हैं. जो सबसे अहम बात है वो ये है कि अगर जैसा कि एग्जिट पोल ने बताया था, उसमें यह था कि किसी ना किसी एक जो अलायंस है उसे कंफर्टेबल मेजॉरिटी मिल सकती है, लेकिन एग्जिट पोल से कंट्रारी यहाँ पर अभी ये देखा जा रहा है कि जिस तरह से एनडीए ने 104 पे बढ़त बनाई है और आरजेडी का जो अलायंस है उसने 102 पे, तो अब सवाल ये पैदा हो रहा है कि क्या अगर यही ट्रेंड रहता है तो ये समझा जाए कि जो अदर पार्टीज हैं क्या उनका रोल बढ़ जाएगा. मैं आपको ले चलता हूँ राहुल देव जी के पास. चूंकि जो सेगमेंट्स है उसमें अगर हम देखें तो एक बड़ा जो 5-6 जिलों पर जो बेस्ड है वो है सीमांचल का, जब बॉर्डर एरियाज वहाँ पे जो अलायंस पार्टियां अलग अलग, जैसे जीडीएसएफ है, ग्रैंड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट, और पीडीए है, तो क्या इनका रोल बढ़ सकता है अगर ये इस तरह के नंबर्स दोनों अलायंस के आ रहे हैं तो. राहुल जी, जो अभी डेटा है उससे ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं दोनों अलायंस जो 10-12 सीटों की कमी पे रह जाएंगी. क्या ऐसी स्थिति बन रही है? अभी ये कहना थोड़ा जल्दीबाजी है, क्योंकि अभी पोस्टल बैलेट की ही गिनती हो रही है कि यदि एक्चुअल बैलेट की जब जो पोल हुआ है उसकी गिनती के बाद क्या सीन बनता है उस पर निर्भर करता है, क्योंकि पोस्टल बैलेट में वो होता है जो बाहर के लोग हैं या जो बाहर काम कर रहे हैं, इसलिए पहले रुझान पे ये निष्कर्ष निकाल पाना अभी जल्दीबाजी होगा. लेकिन सवाल ये है कि एग्जिट पोल के का जो रुझान था या जो उसका जो डेटा था उससे बिल्कुल अलग दोनों जो बड़े अलायंसेज हैं वो लगभग बराबर के टक्कर पे 104-103 का डेटा हम दिखा पा रहे हैं. तो क्या आपको लगता है कि ऐसे में जो अदर्स हैं उनमें से दो अलायंसेज वहां पर बहुत बड़ी है, एक जीडीएसएफ है, दूसरा पीडीए है, तो क्या इनका रोल बढ़ जाता है और सीमांचल में इनके कैंडिडेट्स बहुत ज्यादा हैं, तो क्या ये टक्कर दे रहे हैं, ट्रायंगुलर वहां पर फाइट हो रही है? यदि ये अपने कुछ संख्या ले आते हैं ये दोनों अलायंस जो है, तब इनका रोल बढ़ जाएगा, क्योंकि दोनों अभी एनडीए और महागठबंधन के कांटे की टक्कर हो रही है. यदि ये लोग भी 10-15-20 सीट भी ले आते हैं अलायंस वाले, तो वो फिर अपने बार्गेन करने की स्थिति में होंगे और इनका रोल अहम हो जाएगा उस इलाका के लिए. वो तो आपने देखा जिस तरह से ये जो फिगर्स अभी बढ़ रहे हैं उसका साफ एक मतलब ये निकल रहा है कि कहीं ना कहीं जो अदर पार्टियां हैं या फिर अदर्स में भी वहां पर एलजेपी है, उसके अलावा जो भी पार्टियां हैं वो अलायंस के तौर पर हैं. हमारे साथ मिश्रा जी हैं. मिश्रा जी, बताइए कि ये जो अलायंस पार्टीज हैं, जीडीएसएफ या पीडीए या फिर एलजेपी, जो अभी रुझान है, ये आंकड़ों का जो रुझान आ रहा है वो लगभग बराबर चल रहा है दोनों बड़े गठबंधन का, तो ऐसे में क्या जो छोटी पार्टियां
हैं या उनका छोटी पार्टियों का जो अलायंस है उनका रोल बढ़ जाता है? अगर दोनों बराबर ऐसे ही चला और ये रिजल्ट में आया तो सबसे बड़ा रोल हो जाएगा वो तीसरे अन्य में जो है उन्हीं लोगों का सबसे ज्यादा रोल है। जो जिसके साथ जाएगा उन्हीं की सरकार फिर बनेगी। मुझे जरा ये बताइए, क्या आप हमें डेटा से बता सकते हैं कि एलजेपी या जो जीडीएसएफ है उसकी पार्टियां वो कहां-कहां लीड कर रही हैं? एलजेपी 3 जगह से अभी लीड कर रही है। अभी हमारे पास इसकी जानकारी है कि 3 जगह से वो एलजेपी आगे चल रही है। जी, तो एलजेपी 3 जगह से लीड कर रही है लोक जनशक्ति पार्टी। चूंकि शुरू में ऐसा था कि वो अलायंस का हिस्सा है या नहीं है, लेकिन बाद में एलजेपी ने खुद को बिल्कुल अलग कर लिया और अलग करने के बाद अब ये सिचुएशन बन रही है कि अगर एनडीए और आरजेडी का जो ये रुझानों का नंबर है, अगर यही नंबर नतीजों में तब्दील हुआ तो जाहिर है कि किसी भी एक अलायंस के पास कंफर्टेबल मेजोरिटी नहीं होगी। इन दैट केस क्या जो छोटी पार्टियां हैं या जो छोटी पार्टियों का अलायंस है, जिनमें एमआईएम भी एक बड़ा नाम है, जिनमें चंद्रशेखर आजाद की आजाद समाज पार्टी एक बड़ा नाम है, पप्पू यादव का जो पीडीए अलायंस है उसके साथ, और एमआईएम के असदुद्दीन ओवैसी उनका एक अलायंस है। मैं आप कुछ अपडेट दे रहे थे मुझे। एलजेपी के बारे में बता दूं, कुल 5 सीट पे वो आगे चल रहे हैं और फिलहाल अभी नई जो जानकारी है उसमें मटिहानी सीट से राजकुमार सिंह ने लीड ले ली है। तो कुल 5 सीट से एलजेपी आगे है और उनका सरकार में अगर यही स्थिति रही, नतीजे यही आए तो उनका रोल बढ़ जाएगा एलजेपी का। चिराग पासवान तो जो दूसरी पार्टियां हैं जैसे आरएलएसपी है, एमआईएम है, जो जीडीएसएफ का पार्ट है, या फिर आजाद समाज पार्टी है और जो जनाधिकार पार्टी पप्पू यादव की, इनका अलग पीडीए का अलायंस है, इनकी क्या स्थिति बन रही है? कुछ नजर आ रहा है अभी? जैसे अदर्स यदि जेडीयू और आरजेडी के अलावा देख लेते, एलजेपी 5 पे है और अन्य को 3 सीट पर ही बढ़त है। नतीजे में क्या कन्वर्ट होगा पता नहीं है, लेकिन फिलहाल एलजेपी बाजी मार रही है अदर्स में। तो जैसा आपने देखा, ये जो सिचुएशन है वो बहुत ज़्यादा इस बात की तरफ बढ़ रहा है कि अगर जो अभी रुझान है, अगर रुझान ऐसे ही रहे तो क्या जो छोटी पार्टियां हैं या छोटी पार्टियों का जो अलायंस है, क्या वो एक इंपॉर्टेंट रोल प्ले करेंगी? इट मीन्स क्या क्वेश्चन सबसे बड़ा ये है कि क्या बिहार में इक्तदार यानी सत्ता पाने के लिए कोई किंग मेकर होगा, कोई किंग मेकर पार्टी होगी या कोई किंग मेकर अलायंस होगा? कमिंग टू आबिद, क्या अपडेट है आपके पास? सर, यहाँ पे हम दे रहे हैं कौन कैंडिडेट कितने वोटों से लीड कर रहा है। अभी मेरे पास ताज़ा अपडेट आया है पश्चिम चंपारण से, जो बगहा कॉन्स्टिट्यूंसी है वहाँ पे बीजेपी के कैंडिडेट राम सिंह आगे चल रहे हैं 615 वोटों से। पहला ही राउंड है वो अभी वहाँ पे। वही नवादा से की अगर हम बात करेंगे तो नवादा की बिस्वा जो उसकी वहाँ की कॉन्स्टिट्यूंसी से, वहाँ पे कांग्रेस कैंडिडेट ये नीतू कुमारी 292 वोट से आगे चल रही है। वही गोविंदपुर से मोहम्मद कामरान 12 वोटों से आगे चल रहा है। अगर हम बात करेंगे कटिहार प्राणपुर से, वहाँ पे निशु सिंह 3109 वोट से आगे चल रही है। वही किशनगंज से भी, किशनगंज के कोचाधाम से जेडीयू मुजाहिद आलम लीड कर रहे हैं अभी। तो ये काफी अपडेट्स हमारे पास हैं। लेट्स हैव अ क्विक ग्लिम्स। आप मुझे ये बताएं कि लालू यादव के दोनों बेटे तेज प्रताप यादव भी, तेजस्वी यादव भी चुनावी मैदान में है, तो उनकी पर्सनल टैली क्या बता रही है? क्या वो लीड कर रहे हैं अभी या ट्रेल बिहाइंड है? नहीं, तेज प्रताप लीड कर रहे हैं, उनकी लीडिंग की खबर हमारे पास है, लेकिन तेजस्वी के बारे में अभी कोई अपडेट नहीं है। जैसे आएगा मैं तुरंत बताऊंगा जी। और एलजेपी का क्या आपको अपडेट मिल पा रहे हैं? एलजेपी का एक सीट दिनारा का है जहां से वो लीड कर रही है। वो आरएसएस के कैडर रहे हैं जो बागी होकर के बीजेपी से टिकट कट गया, तो इस बार उन्होंने एलजेपी से फाइट किया है, वो लीड कर रहे हैं। वहां पर मुश्किल में बिहार सरकार के मंत्री जय कुमार सिंह हैं जो उनसे पीछे चल रहे हैं। तो रॉट मीन्स रिजल्ट अपडेट टीम इज कंटिन्यूसली वर्किंग ऑन दिस नंबर्स। और सबसे बड़ी बात मैं आपको ये बता दूं कि इस नंबर के साथ ही कि बिहार के और दूसरी जगहों से जो डिटेल हमें मिल पा रहे हैं, मैं आपको और मजीद इसमें इंफॉर्मेशन दूंगा। लेट्स हैव नितेश, मैं आपके पास आना चाह रहा था कि ये जो नंबर्स अभी है एनडीए 109, आरजेडी 101, तो इससे ऐसा लग रहा है कि दोनों बड़े अलायंसेस जो है वो या तो कंफर्टेबल मेजोरिटी दोनों में से किसी एक को मिलनी है, लेकिन अभी जो ट्रेंड है इससे लग रहा है कि जो थर्ड जो अलायंस है या छोटी पार्टियां हैं उनका रोल बढ़ जाएगा। बिल्कुल छोटी पार्टियों का रोल बढ़ेगा, क्योंकि अभी जैसा बताएं कि 216 सीटों के रुझान आए हैं और 216 सीटों में 109 एनडीए है, 101 पर आरजेडी प्लस है। यानी कि दोनों की स्थिति में जहां जो अन्य पार्टियां हैं जो जिसमें 6 सीट बढ़त ले चुकी हैं, उसमें अगर आप देखें तो काफ़ी ज़्यादा प्लेफुल होंगे वे पार्टियां, क्योंकि जो डिफरेंसेस है जब वो बहुत कम होता है तो वैसी स्थिति में छोटी पार्टियों का रोल जो है वो काफ़ी ज़्यादा बढ़ जाता है, क्योंकि उनके पास ये ऑप्शन होते हैं कि वो जिनके पक्ष में जाएंगे वहां पर वो जादुई आंकड़े। लेकिन नीतीश, इस बार चुनावी मैदान में छोटी पार्टियां कम है, छोटी पार्टियों का अलायंस
अलायंस ज्यादा है, जैसे पीडीए है, जीडीएसएफ है, तो क्या इन लोगों का रोल बड़ा होने वाला है और इनका कुछ रुझान आपको मिल पा रहा है? अदर्स में से कौन कौन सी पार्टियां लीड कर रही हैं? देखिए, जीडीएसएफ की बात करें तो जीडीएसएफ के खाते में अभी 1 से 2 सीटें हैं, उससे ज़्यादा रुझान में जो आगे बढ़ रही हैं। लेकिन अगर आप देखें कि जो छोटी पार्टियां हैं जो अलायंस में हैं, उनमें खास तौर पे जो लीड पार्टियां, जैसे हम आरएलएसपी की बात कर लें, आरएलएसपी का पिछले बार 2 सीट था, इस बार अगर आप देखें तो अभी तक उसका खाता नहीं खुला है रुझानों में भी। तो जाहिर तौर पे ये कह सकते हैं कि चाहे वो गठबंधन बना ले आपस में छोटी पार्टियां, लेकिन अगर उसको इंडिविजुअली अगर आप देखें तो वो जहां पर उनकी पार्टी महत्वपूर्ण होगी, जब उन्हें मौका मिलेगा, तब वैसे में वो पार्टियां अलग हो जाने की संभावना ज़्यादा दिखती है। यानी कि वहां पर अपॉर्चुनिटीज़म जो है वो ज़्यादा दिखेगी। मतलब खेल साफ है। जो नीतीश का इशारा है वो ये है कि जब पूरे नतीजे आ जाएंगे और किसी भी एक अलायंस को अगर कंफर्टेबल मेजॉरिटी नहीं मिल रही होगी, तो जो अभी अलायंसेस हैं लाइक जीडीएसएफ, मैं बार बार इसका नाम ले रहा हूँ, असदुद्दीन ओवैसी की जो एमआईएम है, उनके साथ 6 पार्टियां हैं, उनमें एमआईएम है, उनमें आरएलएसपी है, उनमें बहुजन समाज पार्टी है मायावती के। तो इन पार्टियों के क्या जो स्प्लिंटर यानी कि जो छोटे ग्रुप्स हैं ये अलग हो जाएंगे या अलायंस में बने रहेंगे? इनका रोल कितना अहम हो जाएगा? राहुल जी, मैं एक बार फिर से आपके पास आ रहा हूँ। मैं ये जानना चाहता हूँ कि जो एमआईएम के असदुद्दीन ओवैसी हैं, उनकी पार्टी कुछ कर पाएगी? क्या लग रहा है रुझानों में ऐसा? देखिए, अब तक जो रुझान आया है उस हिसाब से मतलब ये नहीं कह सकते हैं कि वो कुछ कर पाएगी, लेकिन फाइट देने की स्थिति में जरूर है। कितनी सीटों पर है अभी से? अब तक जो रुझान आए 2-3 पे वो फाइट दे रहे हैं ये अब तक। तो आगे कुछ और रुझान आ जाते हैं तो उस पर पता चल पाएगा कि वो कितनी सीट पे पूरी फाइट कर रहे हैं उसमें। और उनके साथ आरएलएसपी है, बीएसपी है, तो क्या माना जाए? जिस तरह से उपेंद्र कुशवाहा बार बार कह रहे थे कि 15 साल बना, 15 साल नहीं 30 साल जिन लोगों ने कर लिया, अब जनता को ये 30 साल के लोग नहीं चाहिए, तो क्या उनकी सिर्फ बातें हवा में रह जाएंगी? इस बार छोटी पार्टी का जो रुझान दिख रहा है, जो ट्रेंड चल रहा है, वो छोटी पार्टी उतना अच्छा परफॉर्म नहीं कर पा रही है जिसका अनुमान पहले से लगाया जा रहा था कि ये कुछ करिश्मा कर पाएंगे या कुछ अच्छे कर पाएंगे। उतना अच्छा परफॉर्म अब तक नहीं दिख रहा, अब तक की जो ट्रेंड है। सो दिस इज द पिक्चर राइट नाउ। और अभी यही देखना होगा कि ये जो रुझान है, क्या वाकई यही रुझान बिल्कुल नतीजे में तब्दील हो जाएंगे? बिल्कुल आजम जी, आपने दी हुई है बहुत बढ़िया जानकारी आपने दी हुई है। प्रत्येक मतदारसंघाच्या वाईज त्यांनी माहिती दिलेली आहे, विभागवार त्यांनी माहिती दिली आहे। आजम जी, शुक्रिया आपने दी हुई जानकारी के लिए। की आपण बघितलं तर लहान पक्ष आहेत यांचा भाव आता वधारणार आहे या निकालानंतर असं वाटतंय। नक्कीच। आणि त्याशिवाय तेजस्वी यादवचं काय होतंय आणि एलजेपीचा रोल किती महत्त्वाचा ठरतोय हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। बिहारच्या निवडणुकीचे मतमोजणीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणि इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। पण आजचा दिवस आहे बिहार विधानसभा निवडणुकीचा, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।